पुणे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांना घरी पाठवण्याची मागणी केली आहे। महापौर मुक्ता टिळक यांनी जणू तुकाराम मुंढे यांना खलनायक ठरवण्याचा वसाज घेतलाय। शालेय बसच्या भाडेवाढीवरून सुरू झालेला वाद आता कोणत्या वळणावर येऊन पोहोचलाय पाहूयात। चिमुकल्या मुलांचं हे आंदोलन बघून तुकाराम मुंढे यांना कोणीही सहजपणे खलनायक ठरवून रिकामा होईल। पण नेमकं हे प्रकरण काय आहे ते तरी बघा। पुण्यातील विद्यार्थी वाहतुकीसाठी एकूण 67 बसेस वापरात होत्या। त्यातल्या 11 खासगी शाळांच्या 17 बसेस सोडल्या तर सगळ्या शाळांनी वाढीव दरानं बसेस घेतल्या। एका बसमध्ये 45 विद्यार्थी असतील तर ती सेवा देणं पीएमपीएमएलला परवडतं। पण गेल्या वर्षात अवघ्या 25 ते 30 मुलांच्या मागे बसेस चालवण्यात आल्या, ज्यामुळे पीएमपीएमएलला तोटा झाला। यामुळेच तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलचा दर प्रति किलोमीटर 65 वरून 141 रुपयांवर नेला। आता यात काय चुकलं हा प्रश्न आहे। खरोखर याच्यामध्ये लॉसेस करायचे नसतील तर जेवढे 4 किलोमीटर आहेत त्याला जेवढी आमची पर किलोमीटर कॉस्ट आहे त्याच्या मल्टिप्लाय बाय 4 याप्रमाणे लावायला पाहिजे होतं। आपण तसं न करता ही शैक्षणिक गोष्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण विचार करून 50% डिस्टन्स पकडतो आणि या 50%लाही आपण कॉस्ट पर किलोमीटर एक बाजूची आणि दुसऱ्या बाजूचं अर्निंग पर किलोमीटर जे 53 रुपये पर किलोमीटर आहे असं मिळून 141 म्हणजे 88 प्लस 53 असं 141 आहे। मुळात याच्या दुपटीपेक्षा जास्त रेट असणं अपेक्षित आहे जर आपल्याला लॉस नको असेल तर। परंतु ही एक शैक्षणिक गोष्ट असल्यामुळं आणि याच्यामध्ये ही संवेदनशील बाब असल्यामुळं आपण तो निर्णय घेतलेला आहे। बरं, हे सगळं करताना तुकाराम मुंढे यांनी मूकबधीर शाळा आणि महापालिकेच्या शाळांची सवलत कायम ठेवली आहे। शिवाय खासगी शाळांना सवलत हवी असेल तर पालिकेनं थोडे पैसे पीएमपीएमएलच्या खात्यात टाकावेत अशी सूचना मुंढे यांची आहे। मात्र यामुळेच महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पालिकेतल्या नेत्यांचं पित्त खवळलंय। नागरिकांच्याच तक्रारी जर का ऐकायला यांना वेळ नसेल तर मग या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे चर्चा केली पाहिजे आणि त्याप्रमाणे मी असेन, माझे गटनेते आहेत श्रीनाथ भीमाले, मुरली मोहोळ असतील, आम्ही वारंवार या संदर्भामध्ये आमचे पालकमंत्री असतील, खासदार असतील, या सर्वांची या संदर्भात चर्चा केलेली आहे। परंतु आता मुख्यमंत्र्यांशी या विषयामध्ये आम्ही चर्चा करू आणि आम्ही राज्यकर्ते म्हणून आमचं काम आहे की बाई पुण्यात वाहतूक व्यवस्थित व्हायला पाहिजे। पण तुकाराम मुंढेंचं सातत्याने असं वागणं असेल तर आता महापौरांनी सांगितल्याप्रमाणे या संदर्भात आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावं लागणार आहे आणि भविष्यकाळामध्ये असं जर वागलं तर आम्हाला त्यांचा आवाज उठवावा लागणार आहे। पीएमपीएमएल तोट्यात आहे, तिची प्रकृती सुधारण्यासाठी मुंढे प्रयत्न करतात। आता तोटा सहन करून बस सेवा फायदा कशी देणार? शिवाय बंद पडणाऱ्या बसेस, त्यांची अवस्था, कर्मचाऱ्यांचा पगार हे सगळं तंत्र जर सुरळीत चालवायचं असेल तर वस्तुस्थितीचा विचार महापौर आणि इतर नेते का करत नाहीत? केवळ विरोध म्हणून मुंढे हटावचा नारा दिल्यानं ना पीएमपीएमएलचा फायदा होणार आहे ना पुणे महापालिकेचा। भक्ती बिसुरेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।